ऐकावं ते आश्चर्यकारक आहे आणि कौतुकास्पद सुद्धा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्ही देखील हेच म्हणाल। लिंग परिवर्तन ऑपरेशन करणाऱ्या तृतीयपंथीयांकरता आवाज बदलासाठी आता मुंबईत ऑपरेशन केलं जातं, तेही मोफत। राज्य सरकार अंतर्गत जीटी रुग्णालयामध्ये ईएनटी विभागातून ही ऑपरेशन्स केली जाणार आहेत। तृतीयपंथीय लिंग परिवर्तन ऑपरेशन करून कुणी पुरुषाचा स्त्री होतं तर कुणी स्त्रीचा पुरुष, पण त्यांचा मूळ आवाज काही बदलत नाही। तो बदलण्याकरता स्वरतंतूंवर एक नाजूक शस्त्रक्रिया करावी लागते। या शस्त्रक्रिया गेल्या 1 वर्षांपासून मुंबईतल्या जीटी रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत। पुरुषाला पुरुषी आवाज तर स्त्रीला स्त्रीचा आवाज मिळवून देण्याकरता नाजूक आणि सूक्ष्म अशी शस्त्रक्रिया करावी लागते। ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक असल्याने खासगी रुग्णालयामध्ये ती प्रचंड खर्चिक पडते। त्यामुळे जीटी रुग्णालयात हे ऑपरेशन सरकारच्या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले। 20 वर्षांपासून अधिक काळ ज्यांनी अशा व्हॉइस सर्जरीज केलेल्या आहेत अशा ईएनटी सर्जन डॉक्टर नुपूर नेरुरकर जीटी रुग्णालयात या सर्जरीज करतात। जीटी रुग्णालयाच्या ईएनटी विभागामध्ये दर मंगळवारी आणि गुरुवारी याची ओपीडी असते। जेजे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी म्हटलंय की तृतीयपंथीयांकरता विभाग सुरू करणारं जीटी हे राज्यातलं पहिलं सरकारी रुग्णालय ठरलंय। व्हॉइस मॉडिफिकेशन आणि एंडोस्कोपिक टेक्निक वापरून तृतीयपंथीयांच्या आवाज बदलाची ही ॲडव्हान्स शस्त्रक्रिया केली जाते असं सापळे म्हणाल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर राज्यभरातल्या तृतीयपंथीयांना या सुविधेचा फायदा घेण्याचं आवाहन केलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? उपयुक्त वाटला का? आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा।